बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे. म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा. आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, तुमच्या वागण्यातील, बोलण्यातील व राहण्यातील अनुभव हा तुमचा खरा गुरु असतो. बांधवांनो, तुमच्या जीवनात तुम्ही जसे वागता, बोलता आणि राहता हेच तुमचे खरे गुरु असतात. बांधवांनो, उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन शेतकरी हे भरपूर श्रीमंत होते. त्यांच्याकडे धन, दौलत, पद, सर्व काय होते. आलटून पालटून ते राजकारण करायचे आणि समाजकारण सुद्धा करायचे. मात्र त्यांची एक ही होती, हे होतं की त्यांना दोघांनाही मुलगा नव्हता. त्यांच्याकडे मुलीच होत्या. त्यांच्याकडे एक मुलगी, मात्र त्यांची दोघांचीही एक त्यांची लहान छोट्या मुली होत्या. त्यांनी शिकवण्यात ठरवलं. दुसऱ्याचे मोठमोठ्या मुलगी होत्या, त्यांचे लग्न करण्यात ठरवलं आणि दोन्हीचे त्याचे लग्न झाले. आणि दोन लहान मुलगी होत्या, यांचं शिक्षण त्यांनी घेण्याचं ठरवलं. म्हणजे भरपूर शिक्षण देण्याचं ठरवलं. म्हणजे यायचं मग गावामध्ये प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं, कारण त्या गावामध्ये माध्यमिक शाळाची व्यवस्था होती. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे शहरामध्ये जाऊ लागल्या. परंतु एकट्याच जात असल्यामुळं व हे असल्यामुळं त्यांच्या आई वडिलांनाच ठरवलं की यांना आपण गाड्या घेऊन येऊया. तर एकाने काय दिलं, 2 चाकी गाडी घेऊन दिली आणि दुसऱ्यानं मात्र 4 चाकी घेऊन दिली. 4 चाकी घेऊन दिली. तर एकाची मुलगी 2 चाकीने जाऊ लागली आणि एकाची मुलगी 4 चाकीने जाऊ लागली शाळेमध्ये. जी 2 चाकी होती ती त्या गावातील गोर गरीब, अनाथ, अपंग जे मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना ती शाळेत घेऊन सोबत जात होती. कारण त्या गावापासून 3 किलोमीटर शाळा होती. ते अपंग असतील, निराधार असतील, ते मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांना ती सोबत घेऊन जायची गरीबाच्या. कारण त्या गावामध्ये शाळा सुद्धा, गाडी सुद्धा होती, परंतु काहीकडे त्या त्या शाळेची गाडी सुद्धा होती, परंतु काहीकडे पैसे असायचे, काहीकडे नसायचे, म्हणून ती त्यांना मदत करायची. आणि ती तिच्याकडे 4 चाकी होती, ती मात्र त्यांना गोरगरिबाच्या व अपंगांना मदत करत नसे, तर उलट एकटीच जा आणि एकटीच जाय. त्याचा परिणाम असा झाला, एकदा ती बिमार पडली तर तिच्या मदतीला कोणीच धावेना. कारण तिच्या सर्व बहिणीचे लग्न झाले होते आणि आई वडील तिचे थकले होते. तर तिच्या मदतीला कोणीच जाईना, कारण तिच्या वागण्यामुळं, राहण्यामुळं आणि कार्यामुळं. तर दुसऱ्या मुलीला मात्र अडी अडचण काही असो तर सर्व काहीच्या मदतीला जात, दुःखात सुखात सामील होत, घरच्यासाठी काम करत. मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि मग एवढंच की जर तुम्हाला स्वतःची, कुटुंबाची आणि समाज प्रगती करायची असेल तर तुमच्या जीवनात येणाऱ्या असणाऱ्या माणसासोबत प्रेमानं, जिव्हाळ्यानं, आपुलकीने राहा आणि स्वतःची, कुटुंबाची आणि समाजाची प्रगती करा. नसता तुमची सुद्धा अशी प्रगती खूप शकतं. एवढं सेकंड सांगितपर्यंत माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तेवढं तुमच्या कामाचं नाही, तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्याला सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सगळ्या. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि ते सुद्धा का पडेल. मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं. एवढं सर्वांनो धन्यवाद पूर्ण बद्दल.